कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीतला घोळ हा संपत नाहीये। महायुतीमध्ये अनेक जागांवरून गोंधळ आहे। 5 ते 7 जागांवर अद्याप एकमत झालेलं नाहीये आणि त्यामुळे सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन जागांचा घोळ संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। राष्ट्रवादी 20 जागांवर ठाम आहे, मात्र भाजप आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला 11 ते 15 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या जागा या जास्त असाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे, मात्र याला भाजप आणि राष्ट्रवादीनं जोरदार विरोध केलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, काय कोल्हापूरमध्ये सध्या राजकारण पाहायला मिळतंय? कोल्हापूरच्या राजकारणात आपण पाहतो की काँग्रेस आपली दुसरी उमेदवारी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। सुरुवातीला 48 आणि नंतर 14 एकूण आपण पाहिले की काँग्रेस उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे। पण दुसरीकडे मात्र आपण पाहतो की महायुतीमधला जागा वाटपाचा घोळ मात्र संपताना दिसत नाहीये। रात्री उशिरापर्यंत बैठक झाली, पण त्या बैठकीतनं कोणत्या प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर जी माहिती मिळाली त्याच्यानुसार आपण जर पाहिलं तर हा घोळ कोल्हापुरात संपला नाही, तर मुंबईच्या पातळीवर हा घोळ संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। कारण आपण पाहतो की प्रत्येक नेता आपले स्थानिक आघाडी किंवा एकूण मजबूत जी आमची पक्ष आहे त्या पद्धतीनं आम्हाला जागा पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। विशेषतः राष्ट्रवादी हा 2 वेळेला सत्तेत असणारा पक्ष आहे, त्यामुळे तो कमी जागा घ्यायला तयार नाही आहे। अशा परिस्थितीत कशा प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतो त्यावरच आपण पाहतो की कशा प्रकारे महायुतीमध्ये सगळं काही ठीक आहे का हे आपल्याला कळेल। पण एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या, पण कोणत्या प्रकारचा तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आपण पाहतो की आजच्या बैठकीत काही निर्णय निघाला नाही, तर मात्र आपण पाहतो की मुंबईवरनं या ठिकाणी मुंबईचे ज्येष्ठ नेते यामध्ये हस्तक्षेप करतील आणि याच्यावर पडदा टाकतील। पण 2च दिवस राहिलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पाहतो की भाजपमध्ये या ठिकाणी किंवा शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून घोळ निर्माण झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी सोबत राहावं अशा प्रकारची भूमिका भाजप आणि शिवसेनेची आहे। त्यामुळे महायुतीतल्या या घोळाचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण उणेपुरे 17 दिवस राहिलेले आहेत, घोडा मैदान दूर नाहीये, त्यामुळे काय होतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।